हिरव्या वाटणाचा सुटलाय छान सुवास, कोळंबी रश्श्याचा थाटच असतो खास. गरमागरम भातासोबत जेव्हा घेतो पहिला घास, तेव्हा तृप्त होतो कोकणी जिभेचा ध्यास. आपलं हिरव्या वाटणातलं कोळंबीचं सार तयार झालंय की इतकं सुंदर सुगंध दरवळतोय घरभर. तर तुम्हाला याची रेसिपी पाहायची आहे, तर चला पाहूया रेसिपी आणि इन्ग्रेडियंट्स. नमस्कार आणि वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज. तर आपल्या इझी रेसिपीच्या चॅनलवर आज आपण एक खूप छान छोटीशी आणि अगदी वेगळ्या पद्धतीने केलेली कोळंबीचा सार ही रेसिपी करणार आहोत. तर ह्या कोळंबीच्या साराचा ट्विस्ट असा आहे की यात आपण तिखट न वापरता हिरव्या वाटणातलं कोळंबीचं सार करणार आहोत. तर चला पाहूया त्याचे इन्ग्रेडियंट्स. तर आपल्या हिरव्या वाटणातल्या कोळंबीच्या सारासाठी आपल्याला लागणार आहे ही स्वच्छ धुवून काळा धागा काढलेली कोळंबी आहे. हे जवळजवळ मी एक वाटा कोळंबी जो येतो 200चा त्यातला अर्धा म्हणजे 15 एक कोळंब्या आहेत. अर्धी वाटी नारळ, ओला नारळ, अगदी अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि एक अर्धा लसणीच्या पाकळ्या आणि मिरच्या आहेत. मिरच्याच आजचा बेस असणार आहे. तर तिखटाप्रमाणे तुम्हाला म्हणजे जास्त तिखट मिरच्या असतील तर कमी घ्या. ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत. तर मी घेतल्या आहेत ह्या जवळजवळ 1 2 3 6 7 मिरच्या तुम्ही घ्या. आणि कोथिंबीर, हिरवा कलर जो येणार आहे वाटणाला तो कोथिंबीर. पण कोथिंबीर आपण घेणार आहोत, दाखवते तुम्हाला, देठासहित. हे कोवळे देठ आहेत, अगदी जून देठ नाही आहेत निबर. हे बघा, हे कोवळे देठ आहेत. तर देठासहित कोथिंबीर घेणार आहोत. आणि इथे हा जो लसूण आहे, हा लसूण आणि हा कढीपत्ता, हे पण एक 5-6 लसणीच्या पाकळ्या आणि कढीपत्ता फोडणीला लागणार आहे आपल्याला. एक छोटा बटाटा ह्याच्या फोडी करून घेणार आहे. एक छोटा कांदा आणि 1 टीस्पून मीठ आहे, अर्धा टीस्पून हळद आहे आणि कोकमं अगदी म्हणजे ह्याच्यात टोमॅटो वगैरे काही नाही आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे की माशांना आंबटपणा हा लागतोच. तर ही एवढी एक 7-8 कोकमं आंबटपणासाठी घेतली आहेत. आणि आपल्याला लागेल एक 3 टीस्पून 3-4 टीस्पून म्हणजे एक मोठा चमचाभर तेल फोडणीसाठी. तर चला आपण आता हे सगळं कटिंग शॉपिंग करून पुढची रेसिपी स्टार्ट करू. तर आता आपण वाटणाची तयारी करूया. तर वाटणासाठी आधी हे खोबरं जे आहे आपलं, त्याचे हे बघा असे काप करून घ्यायचे आहेत. कारण हे मिक्सरला वाटतोय ना आपण, तर ते वाटलंच जातं, त्यामुळे खवत वगैरे बसायचं नाही. आणि अशी वाटी काढायसाठी काय करायचं असतं, तर मिक्सर नाही सॉरी, नारळ जेव्हा आपण फोडतो तर नारळाला बाहेरून ना की जोरदार आपण असं हे केलं की ठोकलो की आतलं जे खोबरं आहे ते वेगळं होतं आणि अख्खी वाटी खोबऱ्याची बाहेर येते. मी कधीतरी तेही करून दाखवेन. तर ही अर्धी वाटी खोबरं हे बघा, हा कांदा, कांदाही तसाच की जास्त बारीक करत बसायचं नाही आहे की तो आपोआप बारीक होणार. आलं, या सगळ्या लसणीचं हे बघा साल काढलेलं नाही आहे, असंच घ्यायचं. ते सालीमध्येही सत्व असतं, तर ते चांगलं असतं शरीराला सालही. आणि ह्या आहेत मिरच्या. मिरचीचा हा भाग थोडा कापून टाकू आपण. ह्या आहेत मिरच्या. मिरच्या पण सगळ्या अशा हाताने तोडल्या तरी चालतील, चिरत कापत बसायची काही गरज नाही आहे, कारण हे आपल्याला वाटलं जाणार आहे सगळं. ठीक आहे. आणि ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे कोथिंबीर. आणि हे बघा, कोथिंबीर ही आपण अशा प्रकारे सगळ्या गोष्टी यामध्ये गेल्या आहेत आपल्या. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ. तर आता आपलं हे वाटण वाटून झालंय, हे तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे छान वाटण वाटून झालंय. तर आता ह्या वाटणामध्ये आपण टाकणार आहोत, ही आहे अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून हळद, हे आहे 1 टीस्पून मीठ. आता हे छान ढवळून घ्यायचं आणि एकीकडे आपण पातेलं गरम करायला ठेवायचं. पातेलं गरम करायला ठेवून त्यावर आपल्याला ह्या लसूण ठेचला आहे मी, सालीसहित ठेचला आहे लसूण आणि कढीपत्ता, याची फोडणी तेलावर फोडणी करायची आहे.
तर चला आता आपण फोडणी स्टार्ट करू. तर आता आपण फोडणी स्टार्ट करू. हे घेतलंय आपण 4 टीस्पून तेल. तेलावर आपण टाकणार आहोत आपला लसूण आणि कढीपत्ता. कढीपत्ता थोडा चुरूया आपण आणि लसूण थोडं लाल होऊ दे. तोपर्यंत आपण हे जे वाटण आपलं तयार आहे ते छान ढवळून घेऊ. आणि आपल्याला वाटेल तितकं मग पाणी भरून टाकायचं आपल्याला. आता ह्या वाटणाला फोडणी दिल्यावर लसूण बघा आपला लाल होत येतोय. आता आपण वाटणाला फोडणी दिल्यावर इथे मी ठेवलंय की ही कोळंबी आणि बटाटा. जेव्हा ह्या मिश्रण आपण हे जे तयार केलं आपण मिश्रण, ह्या मिश्रणाला पाणी घालून आपण फोडणी तेव्हा पाणी घालायचं जितकं हवंय तेवढं. आणि ह्याला जेव्हा उकळी येईल तेव्हा आपल्याला हे 3 पदार्थ टाकायचे, की कोळंबी, कोकम आणि बटाटा. तर आता पहा आपली लसूण छान कलर तिचा डार्क झालाय. हे वाटण टाकलं आपण. आता त्यात पाणी घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर आपल्याला कन्सिस्टन्सी याची थिक थिन किती हवंय, पण थोडं थिनच ठेवायचं, की खूप थिक ठेवल्यावर की एवढी चव नाही चांगली लागत. तर हे थिनच ठेवायचंय. तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं हे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्यातला आधी अर्धा ग्लास याच्यात ओतूया आपण. हे छान ढवळूया. आणि अजून उरलेलं हे अर्धा ग्लास पाणी घेऊन व्यवस्थित भांड धुवून घेऊया. आणि याला इतका सुंदर कलर येतो की माझ्यामध्ये खूप कमी जणांना माहिती असेल की ह्या प्रकारे सुद्धा कोळंबी करू शकतो, बोंबील करू शकतो. बोंबील करी, कोळंबी करी ह्या प्रकाराने तुम्ही करून बघा. म्हणजे बोंबील करी करताना काय करायचं की कोळंबीच्या जागी बोंबील घ्यायचे. ती तर खूप अफलातून डिश आहे. आपण तेही करून बघू एकदा. हे बघा मी आता हे छान धुतलंय सगळं स्वच्छ. झाकण पण आपण तसंच धुवून, म्हणजे कसं वाटण आपलं फुकट जायला नको. आता तुम्ही ह्या स्टेजला आता हे गॅस थोडा फास्ट ठेवून, इथे गॅस जवळच राहायचं, दूर जाऊ नका. गॅस जवळच राहून आपण हे किती आता थिक थिन हवंय ते बघावं. तर माझ्या मते अजून एक अर्धा ग्लास पाणी लागेल, कारण हे घट्ट होणार नंतर आणि त्यात बटाटा वगैरे टाकणार आहोत आपण. तर थोडंसं अजून पाणी टाकूया. तर आता आपण हे अर्धा ग्लास पाणी आणलंय ते आपण ह्यामध्ये टाकूया आणि ह्याला छान उकळी येऊ दे. उकळी आल्याशिवाय आपल्याला हे बाकीचे मसाले म्हणजे हे बाकीचे मसाले नाही, तर हे आपलं जे मेन ज्याची आपली करी होते ती कोळंबी, बटाटा. आणि तुम्ही म्हणाल बटाटा टाकणं गरजेचं आहे का? इट्स ऑप्शनल. मी युजली शेल फिश जे असतात, शेल फिश म्हणजे ज्या फिशला शेल असते, जशी की कोळंबी, आपल्या शिंपळ्या, ह्या सगळ्या ज्या शेलवाल्या म्हणजे कडक कवचवाल्या जे फिश असतात त्यांची चव तुम्ही ऑब्झर्व केली तर खूप उग्र चव असते. आणि मग ती उग्र चव सगळ्यांनाच नाही पटत. मग ती उग्र चव बॅलन्स करायला जर तुम्ही त्या करीमध्ये, भाजीमध्ये बटाटा टाकला तर ती उग्र चव बटाटा एब्झॉर्ब करतो आणि बटाटा खूप छान चवदार लागतो. तर तुम्ही देखील ट्राय करा. मी तर युजली शेल फिशेसमध्ये बटाटा हा जातोच जातो आणि खूप छान लागतो तो बटाटा आणि चव पण बॅलन्स होते. तर तुम्ही देखील ट्राय करा. आणि तुम्हाला की बटाट्यामुळे जर असं वाटत असेल की अरे ही चव बिघडून जाईल बटाट्याने, तर इट्स ऑप्शनल की तुम्ही स्किप करू शकता. तर आता आपल्याला ह्याला उकळी येऊ दे आणि मग आपण उकळी फुटली की लगेच हे फिश टाकून, हे फिश बटाटा टाकून अगदी 5 ते 8 मिनिटामध्ये, म्हणजे कोळंबी शिजायला तर वेळ नाहीच लागत, बटाटाही आपण असा हे चिरलेला आहे की तोही पटकन शिजेल. हे बघा असे एकच बटाटा आहे हा, त्याचे छोटे तुकडे केलेत. तर हे शिजलं की गॅस बंद आणि कोकमाच्या आंबटपणामुळे किती चव बॅलन्स होऊन जाते. तर आता ही उकळी येईपर्यंत आपण वाट बघू. अजून आपल्या कलर बघा किती सुंदर आलाय फ्रेंड्स. असं वाटतंय की काहीतरी व्हेज डिश आहे आणि इट्स नॉन व्हेज. तर आता पहा एकदम सुंदर अशी उकळी फुटली आपल्या ग्रीन चटणी म्हणजे ग्रीन वाटणातल्या साराला. तर सुरुवातीला टाकूया आपण यामध्ये बटाटे. आणि खूप सिंपल आहे ना,
की तुम्हालाही वाटत असेल की इतकं साधं सोपं कसं, पण खरंच खूप छान लागतं. आणि ह्या आपल्या स्वच्छ केलेल्या कोळंब्या, हे भाताबरोबर इतकं छान लागतं की तुम्ही नेक्स्ट टाइम पासून असंच सर्व कराल. कोकमं, कोकमं जास्त काय आहेत कारण आपण टोमॅटो नाही टाकलाय, तर आंबटपणा जो आहे हा पूर्णपणे कोकमाचा आंबटपणा आलेला आहे. तर आता हे 5 मिनिटात हे थोडा थिकनेस पण येईल ग्रेव्हीला. आणि मीठ वगैरे सगळंच टाकलंय आपण, तर ह्याच्यामध्ये काही आता टाकायची गरज नाहीये. हे छान 5 मिनिटं आता शिजू दे मसाल्यामध्ये. आपली कोळंबी, बटाटा, कोकमा आंबटपणा सोडू देत आणि हे छानपैकी शिजू दे. तर आपण आता हे पूर्ण शिजल्यावर बघू कसं कितपत होतंय ते कन्सिस्टन्सी. तर आता एक 10-12 मिनिटं झाली आहेत आणि हे बघा तुम्ही की थोडंसं आटलं पण गेलंय. आणि आता तुम्ही इथे हवे होतात की इतका सुंदर दरवळ येतोय घरभर की खूप सुंदर असा एकदम सुगंध पसरलाय. तर आता आपण हे झालंय, पण मी तुम्हाला एक तुमच्यासमोर दाखवते की बटाटा आणि कोळंबी शिजली की कसं चेक करायचं शिजली की नाही ते. तर असा एक बटाटा घ्यायचा आणि एक मिनिट, कारण कोळंबीचं कसं असतं जास्त शिजलं ना तर रब्बर सारखं लागतं कोळंबी. त्यामुळे हे खूप काळजी घ्यायची असते. कोळंबी कधीही ओव्हर कुक होऊ द्यायची नाही की एक 10 मिनिटं म्हणजे. आता आपण यातलं एक बटाटा तुम्हाला ते चेक करूया. हे बघा, हे असं दाबलं जातंय म्हणजे शिजलंय चांगलं. हा बघा, हे शिजलंय. आता आपण गॅस करायचा आहे बंद. ह्याला काही सजवायची वगैरे गरज नाही, इतकं ते सुंदर आहे. तर त्याला काय अजून सजवणार. खूप छान, हाच कलर असा टेम्पटिंग आहे. भातावर जेव्हा घेऊन खातो इतकं सुंदर की अगदी कमी खाणाराही डबल खाईल, इतकं सुंदर हे सार लागतं. तर अगदी रेकमेंडेड डिश आहे. प्लीज तुम्ही ट्राय करा. आणि खूप साधी आहे, जास्त सामग्री पण नाही लागत. तर ट्राय करा आणि तुम्हाला नक्की आवडेल. आय एम शुअर की तुम्हाला हे आवडेल आणि तुम्हाला आवडल्यावर तुम्ही वारंवार अशाच पद्धतीचं हिरव्या वाटणातलं कोळंबीचं सार कराल. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला आल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. धन्यवाद.